खरं तर मी कुठून सुरुवात करायची हा माझ्या जीवनामधला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा फार बिकट प्रश्न माझ्या समोर पडलेला आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आमची राजकीय सुरुवात कशी झाली। त्याच्यासाठी मार्केट कमिटी असेल, जिल्हा परिषद असेल, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नगरपालिका असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, अशा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून राजकीय सुरुवात झाली। पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 2008-9 मध्ये असेल, 2014 मध्ये असेल, या ना त्या कारणाने आपल्याला कुठेतरी पराभव पत्करावा लागला। पण माझ्या अंमळनेरच्या जनतेवर, अंमळनेरच्या शेतकऱ्यांवरती माझा विश्वास होता। मोठ्या आशेने मी त्यांच्याकडे बघत होतो, ते माझ्याकडे बघायचे। पण राजकीय परिस्थिती अशी काही निर्माण व्हायची की त्याच्यामुळे आपल्याला यश थोड्या फार मतांनी मागे पुढे राहायला लागायचं। माझ्या तालुक्यावर याचा अभिमान याच्याकरता वाटतो की माझा तालुका हा दादा आवर्षण प्रवण तालुका आहे। कापूस असेल, सोयाबीन असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, अशा कमी उत्पन्नाच्या पिकांवरती आमचा तालुका अवलंबून राहून त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा संघर्ष सातत्याने आमच्या तालुक्यातला शेतकरी हा सातत्याने बघायला मिळतो। पण याही परिस्थितीमध्ये 2019 मध्ये ज्यावेळेला दादांनी सांगितलं की अनिल तुला उभं राहायचंय, पण त्यावेळी माझी मात्र छातीची धडकन जी होती ती फार मोठ्या प्रमाणावरती जोरात वाजायला लागली। उभं राहायचं तर कसं उभं राहायचं, पैसा आणायचा तर कुठून आणायचा। एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला तिसऱ्यांदा उभा राहतो त्यावेळी मात्र त्याच्या समोर अनेक अडचणींचा डोंगर आपल्या समोर बघायला मिळतो। पण दादांनी एक धीर दिला आणि तटकरे साहेबांनी आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की अनिल डेरिंग कर, काही चिंता करू नको, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुझ्या पाठीमागे पूर्णपणे उभा राहील। दादा, माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर मला अभिमान याच्याकरता वाटतो की आपण पक्ष म्हणून माझ्यावरती विश्वास ठेवला, पण 2019ची निवडणूक ही आमच्या अंमळनेर तालुक्यातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांनी, तरुणांनी, महिलांनी स्वतः मी निवडणुकीला उभं आहे असं समजून ती निवडणूक त्यावेळी पार पाडली। आज विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली, कामाला सुरुवात केली। 2019 पासून मला आठवतं की दादांजवळ मी असं तुमचं सगळ्यांचं पत्र न्यायचो। पत्र कुठलं आहे असं वरचं फक्त हेडिंग विषय काय आहे एवढाच फक्त अजितदादांनी वाचलेला आहे आणि अंमळनेरला न्याय द्यायचा आहे, विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे। पत्र ठेवल्या ठेवल्या लगेच त्या ठिकाणी मान्यतेसाठी पाठवण्याचं काम मी 6व्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर येत नाही तोपर्यंत त्या सेक्रेटरीकडे जाताना मला अनुभवायला मिळालेला आहे। दादा, आमच्या तालुक्यामध्ये एवढा निधी आम्ही आयुष्यात कधी बघितलेला नव्हता, एवढा निधी तुम्ही आम्हाला दिलेला आहे। असं कुठलं गाव शिल्लक नाही की त्या गावामध्ये लाखो रुपयाची कामं झालेली नाही। दादा, आम्हाला हेही आठवायचं की 2019च्या अगोदर एखादं 4-5 लाख रुपयाचं काम जर का आम्हाला कोणी दिलं त्याला एवढा ढोल ठोकायचो, वाजत गाजत गावापर्यंत न्यायचो। पण लाखो रुपयाची कामं आज तुमच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून आमच्या गाव पातळीपर्यंत जर का बघितलं तर लाखो रुपयाची कामं होताना आज पहिल्यांदा आमच्या आयुष्यामध्ये आम्ही बघतोय। दादा, ज्या ठिकाणी तुम्ही रस्ता मागितला असेल त्या ठिकाणी तुम्ही रस्ता दिलेला आहे।
दादा या बजेटला ज्यावेळेला तुम्ही सांगितलं की तुझ्या रस्त्यांची कामं आम्हाला पाठव, मला रस्ते कुठले द्यायचे हा प्रश्न पडला होता. कारण प्रत्येक रस्ता आता मंजूरच झालेला, एक 2-4% जर का राहिले असतील तर तेही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पूर्ण होताना दिसणार नाही. बजेटच्या माध्यमातून रस्त्यांची कामं दिली. दादा आमची जी पंचायत समिती होती अडगडीत आता पडलेली आहे. त्या पंचायत समितीमध्ये या इथे बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला विचारून बघा, प्रत्येक शेतकरी ज्यावेळेला त्या पंचायत समितीमध्ये जातो त्यावेळेला असा कुचकापटक वास त्या ठिकाणी येतो. 10 कोटीचा निधी आज पंचायत समितीचा आरडीडीच्या माध्यमातून दादा तुम्ही आम्हाला मिळवून दिला. दादा त्याच्या शेजारी स्टँड आहे, त्या बस स्टँडवर एखादा शेतकरी समजा जर का याच्या येणाऱ्या काळामध्ये खाली जर का उतरला तर डावीकडे गेल्यानंतर 2 मिनिटाच्या चालत जाणाऱ्या अंतरावर त्याला पंचायत समितीचं काम होताना दिसणार आहे. तो जर का त्या स्टँड वरून उजवीकडे गेला तर जास्तीत जास्त अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर त्याला महसूल विभागाचा प्रांत सुद्धा आणि तहसीलदार सुद्धा त्याच ठिकाणी सापडणार आहे. त्या महसूल विभागाच्या समोर एक बिल्डिंगचं काम चाललेलं आहे दादा. तर त्या बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर तालुक्यातून कृषी विभागाचं असेल, एआर ऑफिसचं काम असेल, अन्य कुठल्या विभागाचं काम असेल, साधारण 8 ते 9 विभाग एकाच विभाग प्रशासकीय इमारतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिसणार आहे. दादा या प्रशासकीय काम संपल्यानंतर त्याने जर का थैली आणली असेल, ती थैली घेऊन समजा बाजारात जायचं असेल आणि काही 2 गोष्टी त्याला 2 वस्तू जर का घ्यायच्या असतील तर समोर गेला तर मार्केट उभं राहील आणि मार्केट मधनं तो जर का चालत आला तर बस स्टँडवर जाऊन आता जे तुम्ही आम्हाला 10 कोटी रुपये बारामतीच्या धर्तीवरचं येणारं बस स्टँड हे अंमळनेरचं दिसलं पाहिजे, त्याच्यासाठी जे तुम्ही 10 कोटी रुपये आम्हाला दिलेले आहेत ते सुद्धा काम येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिसणार आहे. दादा आम्ही केवळ फक्त बारामतीचं नाव ऐकतो. आमच्या इथले बरेच शेतकरी परवाच्या कार्यक्रमाला बारामतीला येऊन गेलं आणि येऊन गेल्यानंतर बारामतीचं वैभव बघितल्यानंतर आमचे सुद्धा कुठेतरी डोळे पांढरे फट होऊन मोठे मोठे डोळे करून आम्ही बारामतीकडे बघत होतो. त्या सुंदर बारामतीला आम्ही ज्या वेळेला रेखाटलं गेलं, आमच्या चित्रफितीमध्ये रेखाटलं, त्याच धर्तीवरती येणाऱ्या तालुक्यामध्ये मी माझा मतदारसंघ, मग तो ग्रामीण असेल किंवा शहर असेल, हा कसा त्या ठिकाणी सुधरू शकतो किंवा देखणं कसं करू शकतो याच्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. दादा आज जर का शहराची परिस्थिती बघितली, जे 40-40 वर्षापासून प्रलंबित असलेले ज्या ठिकाणी पायी जायला रस्ता नव्हता अशा ठिकाणी शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक मुख्य रस्ता आज त्या ठिकाणी जाऊन तो फार मोठ्या प्रमाणावरती समाधानी होताना आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळतंय. दादा रस्त्यांची कामं झाली, दिव्यांची कामं जर का बघितली असेल, आज जर का रस्त्याने आपण जाताना रात्रीच्या वेळी बघू त्या ठिकाणी जे डेकोरेटिव्ह लाईट आपल्याला लावलेले दिसत आहेत, ती बारामतीची आयडिया आम्ही त्या ठिकाणी घेऊन आलो. आज अंमळनेरमध्ये कुठे कुठे आम्हाला ते बघायला मिळतंय. ग्रामीण भागाची रचना कशी असली पाहिजे, शहराची रचना कशी असली पाहिजे, या दृष्टिकोनातून लगातार 5 वर्ष आम्ही जो सातत्याने प्रयत्न करतोय, तो जर का प्रयत्न यशस्वी होताना आम्हाला दिसत असेल तर दादा याचे करते धरते केवळ आणि केवळ अजित पवार हे एकच नाव आपल्याला सांगावं लागेल. दादा आमच्या शहराला 5 दिवसाआड पाणी येत होतं. मला सांगताना अभिमान वाटतो, माझ्या पक्षाच्या नेत्यावर अभिमान वाटतो. या ठिकाणी यायच्या आत मागच्या आठवड्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून 197 कोटी रुपयाची अंमळनेर शहराकरता पाणी पुरवठा योजनेची प्रशासकीय मान्यता आज दादांच्या माध्यमातून मिळाली. रस्ते झाले, वाईड लाईट झाले, पाण्याची व्यवस्था जर का आपल्या शहराकरता झाली असेल, पण दादा आमच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा जो प्रकल्प होता, आमच्या तालुक्यामध्ये दादा 3 नद्या आहेत. बोरी नदी असेल, पांजरा नदी असेल आणि आमची माय माऊली 3री नदी जर का असेल तर तापी नदी असेल. बाकी छोट्या मोठ्या अजून 9 नद्या आणि 9 नाले आहेत. दादा आपल्या आशीर्वादाने आमच्या इथला कोणताही शेतकरी कुठल्याही भागामध्ये कुठल्याही नाल्याच्या अवतीभोवती, कुठल्याही नदीच्या अवतीभोवती जर का फिरला तर आता जो पाऊस पडतोय तो त्या ठिकाणी त्याला आढळून
अडवलेला दिसतोय आणि त्या ठिकाणी पाणी साठलेलं दिसतंय। त्याच्यामुळे दादा आमच्या भूगर्भातल्या पाण्याची पातळी आज जर का या 5 वर्षामध्ये आम्हाला येणाऱ्या काळामध्ये वाढलेली दिसत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आशीर्वाद हा तुमचा आमच्या मागे होता। म्हणून छोट्या नद्या असतील, माझा शेतकरी जर का समाधानी झाला, पाणी जर का आणलं भूगर्भात जर का गेलं आणि भूगर्भात गेल्यानंतर जर का ते पाणी त्याच्या विहिरीपर्यंत पोहोचलं तर मला असं वाटतं माझ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये त्याच्या अपेक्षा त्याच्या डोळ्यात अश्रू तेव्हाच येतात की जेव्हा त्याच्या शेतामध्ये पाणी दिसत नसतं। आज आमच्या विहिरींपर्यंत पाणी हळूहळू जायला लागलं। दादा मी तुमचा शतशः याच्याकरता आभारी आहे। 1999 पासून आमचा पाडळसरे प्रकल्प जो प्रलंबित पडला त्याला तुम्ही सरळ हृदयामध्ये हात घालून आम्हाला त्याची मान्यता आज मिळवून दिलेली आहे। त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता जवळपास 4890 कोटी रुपये म्हणजे 5000 कोटी रुपये। दादा प्रश्न असा पडला की आपण मंत्रिमंडळामध्ये हा विषय घेतला आणि विषय घेतल्यानंतर 5000 कोटी रुपयाची याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली। मिळाल्यानंतर मी बाहेर आलो। आमच्या तालुक्यातल्या काही शिक्षकांनाच मी आता घनश्याम अग्रवाल बसलेले मी त्यांनाही एक विचारला, कारण आमच्या पत्रावरती आतापर्यंत आम्हाला 5 कोटीपर्यंत 50 कोटीपर्यंत लिहायची सवय होती, पण 5000 कोटी रुपये कसे लिहायचे आणि त्याच्यावर किती शून्य लिहायचे। मी आमच्या घनश्याम अग्रवालांना फोन केला आणि विचारलं की 5000 कोटीवरती 10 शून्य असतात का 11 असतात का 9 असतात। घनश्याम अग्रवालांनी मला 3 दिवसांनंतर उत्तर दिलं। म्हणजे दादा आम्हाला 5000 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता आमच्या पाडळसरे धरणाकरता ज्या दिवशी तुम्ही मिळवून दिली त्याच दिवशी आमच्या तालुक्याची खऱ्या अर्थाने कुठेतरी तहान भागेल, शेतकऱ्याच्या शेत जमिनीची तहान भागेल अशा आमच्या आशा पल्लवित झाल्या। दादा एवढ्यावर तुम्ही थांबले नाही। या पाडळसरे प्रकल्पाकरता 5000 कोटी रुपये जर का सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली तर विरोधकांनी त्याच्यावर बवाल करायला नंतर सुरू केलं। कोणाला चांगलं वाटत होतं ते केवळ फक्त शेतकऱ्याला, पण कोणाला पोटातही दुखत होतं ते म्हणले की ह्या असल्या सुधारित प्रशासकीय मान्यता येत राहतात जात राहतात, म्हणजे एखाद्या भाजी बाजारामध्ये थैली गेल्यानंतर कोथमीर लिंबू असं टाकलं बाजारामध्ये खरेदी केली आणि ते कोथमीर लिंबू सारखी सुधारित प्रशासकीय मान्यता थैलीमध्ये आणावी लागते, असा गोड गैरसमज काही लोकांचा आमच्या तालुक्यामध्ये बघायला मिळाला। पण या प्रशासकीय मान्यतेनंतर आपल्याला निधीची उपलब्धता कशी होऊ शकते त्याला कारणीभूत अजितदादांचं मार्गदर्शन की आता झालं, ही सुधारित प्रशासकीय मान्यता झाली, आता दिल्लीला जाऊन बस, तुला राज्यातला निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन ज्यावेळेला दादांनी दिलं त्यावेळेला दिल्लीमध्येचा मार्ग सुकर कसा होऊ शकतो असे फोन सुद्धा गजेंद्र सिंग शेखावत ह्या ज्या जलसंपदा मंत्री आहे त्याच्याशी स्वतः दादा बोलले की आमचा मंत्री तुमच्याकडे येतोय आणि मंत्री आल्यानंतर त्याला तुम्ही योग्य सहकार्य करा। 6 तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न या जिल्ह्यातला धुळे आणि जळगाव जिल्ह्यातला 6 तालुक्याचा प्रश्न हा सुटू शकतो, याला सहकार्य करा। त्या गजेंद्र सिंग शेखावत साहेबांनी मला अपॉइंटमेंट तुमच्या फोनमुळे दादा दिली। तुम्ही 6 वाजता अपॉइंटमेंट दिली शेखावत साहेब, त्या आता CR पाटील आता आहेत, 6 वाजता दिली। मी तटकरे साहेबांना सांगितलं की साहेब 6 वाजता दादा 6 वाजता सकाळी अपॉइंटमेंट देतात। मी गजेंद्र सिंग शेखावत साहेबांना आपल्या सुनील तटकरे साहेबांच्या PA कडनं मी त्यांना फोन लावून घेतला की आम्हाला किती वाजता बोलवायचं, तर दादा त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली रात्री 1:30 वाजता। आणि 1:30 वाजता गेल्यानंतर अजीत जी का मेरे को फोन आया है, आपका काम किसी भी हालत में हम लोगों को पाडळसरे प्रकल्प निम्न तापी प्रकल्प करने का है असा शब्द ज्यावेळेला कानावर आला त्यावेळेला ऊर भरून आला की असा नेता आमच्या नशिबाने आम्हाला प्राप्त झालेला आहे। त्या गजेंद्र सिंग शेखावत साहेबांनी रात्री 1:30 वाजता त्यांच्या सेक्रेटरीला मेसेज पाठवला, सकाळी 9 वाजेच्या आत जळगाव जिल्ह्यातल्या ह्या पाडळसरे प्रकल्पाची फाईल आमच्या समोर आली पाहिजे आणि त्याच्यावरती निर्णय झाला पाहिजे। माझ्या शेतकरी बांधवांना तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो की त्याला CWC ची मान्यता, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्सची मान्यता, त्याच्यानंतर फॉरेस्ट क्लिअरन्सची मान्यता, त्याच्यानंतर आता
कन्सोलेशनची मान्यता, हे सगळे टप्पे केंद्रातले जे आहेत ते सगळे आपण पार करून आता केवळ फक्त पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड म्हणजे PIB बोर्डाकडे जाईल आणि त्याच्यानंतर केंद्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर याला PMKSY योजनेमध्ये समावेश करण्याकरता केवळ फक्त एक पायरी आपल्या नशिबाने राहिलेली आहे. त्याचाही आमचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यानंतर आम्ही जे आपल्या जिल्ह्याचे CR पाटील साहेब आहेत, अभिमान वाटतो आम्हाला त्यांना. देशामध्ये केवळ फक्त 3 प्रकल्प घेतले. मी तटकरे साहेबांना विनंती केली की CR पाटील साहेबांपर्यंत आम्हाला कसं पोचायचं एवढा जरा आम्हाला प्रयत्न करून दिला तर बरं होईल. अजित दादांनी त्यांनाही फोन लावला आणि तटकरे साहेबांनी आम्हाला तिथं गाडी पाठवली. गाडी पाठवून CR पाटलांपर्यंत पोहोचवलं आणि पोहोचून त्या CR पाटलाने देशामध्ये 3च प्रकल्प त्यांच्या सिंचन विभागाच्या माध्यमातून PIBला पाठवायचा असेल तर एक आसामचा होता, दुसरा मध्य प्रदेशचा होता आणि तिसरा आपल्या अंमळनेरच्या पाडळसरे धरणाचा होता. 3 प्रकल्प देशामधले आता PMKSY मध्ये पुढे पाठवण्याकरता CR पाटलांनी तो निर्णय घेतला. आपल्या तालुक्याच्या खासदार ज्या आपण सगळ्यांनी मिळून निवडून दिल्या त्या सुद्धा त्या ठिकाणी आमच्या बरोबर सपोर्टला उभ्या राहिल्या आणि त्यांच्या माध्यमातून आज केंद्रामध्ये आपल्या पाडळसरे धरणाची वाटचाल आपल्याला प्रामुख्याने दिसते. दादा, या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. आपल्याला सगळ्यांना ऐकायचं असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही. आमच्या तालुक्यामध्ये जो प्रश्न होता तो तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केला. लाडकी बहीणच्या बाबतीमध्ये आपण बोला, पण आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा, तोही मी एक शेतकरी आहे आणि शेतकरी असताना सुद्धा लाईट बिल जर का आमच्याकडे आलं तर आमच्याजवळ सगळ्यात मोठी समस्या होती की आता हे लाईट बिल भरायचं कसं. दादा, विहिरीमध्ये पाणी असायचं, कुठून पंपिंग स्टेशनवरून समजा जर का आम्हाला नदीतून पाणी आणायचं असेल तर ते नदीतलं पाणी आणलं जायचं. पण ज्या वेळेला पाण्याची गरज असायची त्याच वेळेला मात्र त्या ठिकाणी इलेक्ट्रिक वायरमन यायचा आणि तो सांगायचा आणि तुमचं आजपासून कनेक्शन कट, 3000 भरा, DP जळाली तर 5000 भरा, 7000 भरा. 25 कनेक्शन असले तर 25च्या 25 लोकांचे पैसे भरण्याकरता MSCBच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी भरायला लावायचे आणि भरल्यानंतर सुद्धा ते DP जी राहायची, ट्रान्सफॉर्मर जो राहायचा तो मिळेल का नाही मिळेल याची काही गॅरंटी राहायची नाही. दादा, आमच्यावर एवढे मोठे उपकार केले. एक तर आम्ही कधीच बिल भरत नव्हतो आणि भरणार पण नाही कधी आयुष्यामध्ये. आता तर तो दांगडोच बुडून दिला तुम्ही. याच्या पुढे आमच्या दारापुढे 4-4 महिन्याचे 6-6 महिन्याचे जे पिकं घेतो त्याच्यासाठी इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचा MSCBचा कनेक्शन कट करणारा वायरमन मात्र तुम्ही आता 7.5 HP पर्यंत जे वीज बिल माफ केलं. अरे माफ केलं तर केलं, भविष्यामध्ये आता बिल येणारच नाही पण मागचं सुद्धा भरायचं नाही. असं ज्या वेळेला परवा आपण आपलं स्टेटमेंट बघितलं तर आम्ही निस्वार्थ या ठिकाणी श्वास घेतला आणि तुमचे आभार मानतो की आम्हाला ज्या वेळेला इलेक्ट्रिक लागेल, ज्या वेळी आम्हाला विद्युतीची आवश्यकता असेल, विजेची आवश्यकता असेल त्यावेळेला आता तुमच्या दारापुढे एकही वायरमन येणार नाही. बिल भर नाही ते तुले जोडस, नाही तर जेव्हा बी आपला ट्रान्सफॉर्मर पाहिजे आहे तो लगेच चालला जाऊ आपण आणि तो तडे जावानंतर 5-5 हजार भरेत का नाही भरेत. ते काही तुम नभा कोणी येऊ आणि त्या जर का उपकार करेल होई तर या अजितदादांनी करेल तुमनावर की यांना पुढे वायरमन दर्शन देखाना आपल्या आवश्यकताच नाही. असं जर का काम पुण्याचं आमच्या तालुक्याकरता केलं तर येणाऱ्या काळामध्ये दादा आमचा अवर्षण प्रवण तालुका केवळ फक्त कापूस, ज्वारी, बाजरी याच्यावरती अवलंबून न राहता माझी एक मनीषा आहे दादा की ज्या पद्धतीने पाडळसरे धरणाकरता आज 5000 कोटी रुपयाची सुप्रमात देऊन त्याच्यासाठी 2700 कोटी पर्यंत राज्य आणि केंद्राचा पैसा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उभा राहताना या धरणाकडे ज्या वेळेला जाईल त्यावेळेला शेतकऱ्यांना माझी एक नम्र आव्हान आहे, नम्र विनंती आहे आणि एक त्या ठिकाणी माहिती सुद्धा द्यायची आहे की या 2700 कोटी रुपयामध्ये एकीकडे धरण बांधलं जाणार आहे. त्याचा शब्द अजितदादांनी दिलेला आहे की 2025ला पाडळसऱ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी आणणार आणि त्या आणलेलं पाणी जे असणार दादा त्याच्यासाठी लिफ्ट करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ते पाईपलाईनने समजा आम्ही पाणी जर का पोहोचवलं तर जो आमचा तालुका दुष्काळी तालुका, जिरायत तालुका असा कायम संबोधला जातो. जिरायत शब्द आमच्या
कपाळाला ज्या पद्धतीने लिहिलेला असतो तसा जिरायत शब्द आमच्या शेतकऱ्याच्या कपाळावर लिहिलेला आहे. हे जर का पाणी आम्ही त्या तापी नदीमधनं उचलून अंमळनेरच्या आणि पारोळ्याच्या काही भागामध्ये जर का आणू शकलो तर मला आत्मविश्वास आहे की त्या पाईपलाईनने 25,000 हेक्टर जमीन पाण्याखाली तुमची आमची येणार आहे. आणि ज्या दिवशी 25,000 हेक्टर जमीन येईल त्याला कदाचित 2029 येईल, 28 येईल, 30 येईल, 31, 32 येईल, परंतु या पाईपलाईनचा सर्वे दादा आता झालेला आहे. कदाचित पुढच्या महिन्यापर्यंत त्याचं सुद्धा 870 कोटी रुपयाचं आमचं टेंडर निघेल. आणि ते टेंडर निघाल्यानंतर प्रत्यक्ष पाईपलाईनचे जे सर्वे झालेले आहेत त्याला जर का पाईपलाईन टाकली गेली दादा तर आमच्या कपाळाला जो जिरायत शब्द लिहिलेला आहे, मी आत्मविश्वासाने या सगळ्या शेतकऱ्यांना एक शब्द देतो, त्या अजित दादा आणि सुनील तटकरे साहेबांच्या भरोशावर देतो की 2032 पर्यंत आमच्या उतार्यावर जिरायत शब्द निघून बागायतच शब्द आला पाहिजे, अशी आमची एक वाटचाल आहे. आणि त्याच्यासाठी आज या शेतकऱ्यांच्या सन्मान यात्रेच्या माध्यमातून आज या ठिकाणी उपस्थित झालो आपण. दादा, मी खूप काही जास्त बोलून गेलो, परंतु एक गोष्ट नक्की आहे, ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मला तो दिवस आठवतो. त्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दिवशी मला कल्पना नव्हती. माझ्या आयुष्यामध्ये केवळ फक्त एकदा आमदार बनण्याचं स्वप्न होतं. पण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यावेळेला आदल्या दिवशी दादांचा मला फोन आला की सकाळी 10 वाजेपर्यंत तुला पोहोचायचंय. मला वाटलं की काही असेल, नेहमीप्रमाणे दादा बोलवतायत. 10 वाजता बोलायचं मला पंचायत पडली. मी ज्या ठिकाणी दर्शनाला गेलो होतो तिथून मला 12 वाजेला पोचणं अपेक्षित होतं. 12 वाजता एअरपोर्टवर उतरल्यानंतर दादा मी गाडीमध्ये बसलो. माझ्याकडे गाडी घोडी काही नाही, त्या ठिकाणी फक्त खाली पिली टॅक्सी होती. त्या टॅक्सीमध्ये गेलो. टॅक्सीमध्ये गेल्यानंतर आमदार निवासला गेलो. आमदार निवासला बघितलं आपल्याला दादांकडे जायचंय तर जरा धुतलेले कपडे जे होते त्या घालले होते. त्या धुतलेला कपडा बी सापडणार तीन मैगडेल कपडा होता तसा संमत निघून कुठे कुठे दादांचा लगेच फोन. आणि मग तिथे गेल्यानंतर तटकरे साहेब मला भेटले. म्हणे अनिल तुला काही माहिती आहे का? म्हटलं नाही. तटकरे साहेब म्हणले की आपल्याला शपथविधीला जायचंय. दादांनी सांगितलं कोरड्या विहिरीत उडी मार तरी सुद्धा अनिल पाटील तयारच आहे, चला. असा एक शब्द केला आणि शब्द सांगितल्यानंतर तटकरे साहेब म्हणले की अरे कोणाचा शपथविधीला जायचंय? मी म्हणलो दादांच्या शपथविधीला जायचंय. मग तुला बाकीचं काही माहिती नाही का? म्हटलं काहीच माहिती नाही. अरे म्हणे तुलाही मंत्री बनायचंय हे तटकरे साहेबांनी सांगितलं. तटकरे साहेबांनी सांगितलं, प्रफुल्ल पटेल साहेबांनी सांगितल्यानंतर मला काही त्यांच्यावर विश्वास बसला नाही. तिकडनं दादा चालत चालत येत होते आणि त्यांना सांगितलं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्यावर अनिल पाटलाचा विश्वास नाही. दादांनी त्यांच्या झटक्यामध्ये काढली एक चिठ्ठी आणि माझ्या हातात ठेवली. हे बघ म्हणे तुला उशीर होत होता, 10 वाजेचा आपलं जे शपथविधी होता आता कुठेतरी तो योगायोगाने 2 वाजता होणार आहे. तुला सुद्धा मंत्री बनायचंय. वडा होता म्हणा आत्मा, तो वडाचा संदाचा खावा आहे बी नाही ठेवा आहे बी नाही अशी परिस्थिती होई जायला होती म्हणे. पण एक शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला अशी संधी ज्या वेळेला मिळते ती वाऱ्यासारखी बातमी मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर पसरली. माझ्या घरी मी फोन करू शकत नव्हतो कारण मी गाडीमध्ये बसलो. कोण मंत्री होणार याची मला कल्पना नव्हती. अजित दादांनी मला विचारलं की तू आला कशाने? म्हटलं टॅक्सीने. अजित दादांनी तटकरे साहेबांच्या मुलीला सांगितलं आदिती तू याला गाडीत बसव नाही तर हा अजून कुठे कुठे भरकटत फिरेल. मी त्या आदिती तटकरेंच्या गाडीत बसलो. माझ्या घरी फोन नाही, माझ्या बायकोला माहिती नाही, कार्यकर्त्यांना माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. पण टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये ज्यावेळेला समजलं आणि समजल्यानंतर राजभवनापर्यंत गेल्यानंतर माझ्या घरच्यांनी मला फोन करून विचारलं की काय सत्य. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी अजितदादांनी दिलेली आहे. दादा आश्चर्याची गोष्ट की माझी आई त्यावेळी शेतामध्ये तुमच्याकडे खुरपायला जसं म्हणतात तसं आमच्याकडे निंदायला म्हणतात. माझी आई
शेतामध्ये निंदायला गेलेली होती आणि माझी आई ज्यावेळेला शेतामध्ये निंदण्याचं काम करत होती आणि टीव्हीवरती बातमी झळकल्यानंतर माझा पुतण्या जो आहे तो पुतण्या पळत पळत जाऊन शेतापर्यंत जाऊन माझ्या आईला सांगितलं की आपला दादा, मलाही दादा म्हणतात इकडे, आपला दादा मंत्री बनतोय. माझ्या आईचं उत्तर की आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही काही असं राजकीय अस्तित्व आणि असं काही मंत्रिमंडळ राजभवन असं कधी बघितलेलं नव्हतं. माझ्या आईने माझ्या पुतण्याला सांगितलं की माझं चाच पूर्ण करून घेऊ दे, मग आपण मंत्रिमंडळाचा शपथविधी बघायला जाऊ. ज्यावेळेला माझ्या पुतण्याने मला फोन करून सांगितलं, म्हटलं मी राज्यपालांना तेवढी विनंती करू शकत नाही की माझ्या आईचं चाच पूर्ण राही जायला आको, ती पूर्ण करानंतर आपला शपथविधी करू, असं काही सांगू शकत नाही. जसं तसं माझ्या आई तिथनं ते चाच पूर्ण केलं, निंदायचं काम केलं, खुरपायचं काम पूर्ण केलं. तिथून गावावर गेली, टीव्ही बघितला आणि टीव्ही बघितल्यानंतर बसमध्ये ज्या वेळेला यायला लागली त्यावेळेला त्या कंडक्टरने एक फोटो काढला आणि ही मंत्र्याची आई माझ्याबरोबर एस टीमध्ये माझ्या शेजारी बसून त्या ठिकाणी येताना एक मनोज नावाचा कंडक्टर आहे, त्याने तो फोटो काढला. दादा, मला सुरुवात करायला जे मुश्किल वाटत होतं, एक शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला, एक सर्वसामान्य माणसाच्या व्यक्तीला, ज्याने कधी कोणतं त्याला राजकीय अस्तित्व नव्हतं, ज्याला कधी अशा प्रकारची परंपरागत राजकीय परंपरा नव्हती, अशा व्यक्तीला एक सर्वसामान्य कुटुंबातून मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी जर का या तालुक्याला दिली असेल दादा, तर तो केवळ आणि केवळ त्याच्या मागे अजित अनंतराव पवार एवढंच नाव राहू शकतं, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. इथपर्यंत आल्यानंतर मला फार अडचणी आल्या, कारण माझ्या तालुक्याची परिस्थिती दादा अशी होती, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेले होते, पण या तालुक्याला लाल दिव्याच्या गाड्या धुळ्याकडनं यायच्या, त्या चोपड्याकडे जायच्या, धुळ्याकडनं यायच्या, त्या धरणगावला जायच्या, धुळ्याकडनं यायच्या, त्या मुक्ताईनगरपर्यंत जायच्या, धुळ्याकडनं यायच्या, त्या जामनेरकडे जायच्या, जळगावपर्यंत जायच्या. माझ्या तालुक्यातले लोक, शेतकरी त्या लाल दिव्याच्या गाड्या जात असताना केवळ फक्त कुतूहलाने बघायचे. आज या तालुक्यावरती, या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिली, तर मला तो उपकार आहेच, पण माझ्या तालुक्यातल्या प्रत्येक जनतेपर्यंत याचे उपकार पक्षाच्या माध्यमातून आपण फार मोठ्या प्रमाणावरती केलेले आहेत. आज जी विराट आपल्याला या ठिकाणी सभा दिसते दादा, सभेसाठी केवळ फक्त एक पत्रिका छापली आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. आज शेतकऱ्यांच्या आशा ज्या आहेत त्या ज्या पद्धतीने पल्लवित झालेल्या आहेत. परवा ज्यावेळेला मुडी मांडळला गेलो आणि त्यांच्या फळबंधाऱ्याच्या कामाचं भूमिपूजन केलं, 17 गावं त्याच्यावरती पाणी पिणार आहेत, 17 गावांची शेती त्याच्यावर पाणी पिणार आहे. पाडळसऱ्यामधनं 25,000 हेक्टर जमीन पाणी पिणार आहे. बोरी असेल, पांजरा असेल, याच्यावरून शेकडो हेक्टर जमिनीला पाणी आजही दिलं जात आहे. शहराचं सौंदर्यीकरण वाढवण्याकरता आपण मदत करतायत. शहरातल्या लोकांना व्यवस्थित या ठिकाणी रस्ते आणि दिवे देण्याचं काम आपल्या माध्यमातून सातत्याने होताना आम्हाला बघायला मिळतंय. दादा, हे उपकार आमचा तालुका तुमच्या आयुष्यामध्ये, ह्या आयुष्यामध्ये तुमच्या आणि आमच्या कधीही विसरणार नाही. एवढं प्रेम आमच्या तालुक्यावरती जसं मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन सुद्धा आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही, तर या तालुक्याच्या विकासाची सर्व जबाबदारी आपण या ठिकाणी घेतली. मी अभिमानाने सांगतो की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची आम्ही या ठिकाणी पूजा करू. देवाऱ्यातले देव काढून समजा अजित पवारांची मी जर का पूजा केली ते सुद्धा त्या ठिकाणी कमी राहील. एवढे उपकार या तालुक्यावरती आणि आमच्या कुटुंबावरती आमच्या पक्षाने, आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींनी या ठिकाणी केलेले आहेत. मी अधिक वेळ घेत नाही. परत एकदा आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. माझ्या तालुक्याच्या वतीने आपले आभार मानतो की या सगळ्या परिस्थितीला आपण ज्या पद्धतीने विश्वास आमच्यावरती दर्शवलेला आहे, तो विश्वास पक्ष म्हणून आमच्यावर या ठिकाणी ठेवलेला असेल. माझ्या तालुक्यातला प्रत्येक नागरिक, शेतकरी, युवा, महिला, आपण ज्या ज्या योजना इथपर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्या इमाने इतबारे तुम्ही जो विश्वास ठेवलेला आहे ते व्याजासकट आम्ही तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये परत केल्याशिवाय राहणार नाही. एवढाच आत्मविश्वास
व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादासाहेब. एक